सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अगेन. आज मी फर्स्ट टाइम गिम्बलने शूट करतोय. का? हां, गिम्बल नाही सांगायचं. सांग ना, सांग. सो आम्ही घेतलेलं आहे डिजिटेकचं गिम्बल आणि हे मागे आहे आमच्या टिम्बल. हे आज सुट्टी घेऊन बसलंय घरी. बाहेर जाणार आहे कुठेतरी. ते पण ऐक ना, ते कसलं भारी वाटतंय ना खरं. हो हो. तर अजून माझे हँड्स ऑन नाही झाले गिम्बलवर खरं तर. आणि तुला माहितीये का, तू ब्लॉग स्टार्ट केला. हो, मग ते फ्लिप करायचं आहे ना. ठीक आहे, फ्लिप. यू नो आय एम सो टॅलेंटेड. सो गाईज, आज आहे सोमवार, आज वर्किंग डे आणि सुट्टी घेतली आहे मॅडमने, त्यामुळे सॅटर्डे संडे मंडे लॉंग विकेंड. हो, तर आज काय प्लॅन आहे तुझा? काय करणार आहेस? मी तर आता वर्किंग आहे. तू कशासाठी सुट्टी घेतली आहे नेमकी? मला जायचंय गौरी सोबत बाहेर. आता बघ, अगं थोड्या सेटिंग अजून hands-on हँड्स होण्यापर्यंत असं प्रॉब्लेम चालू राहणार आहेत ते थोडेफार. हां, माझं खूप सांग. अवतार झालंय. तू मला असं का घेतोस? अरे अनफिल्टर कोशू आहे ना, त्यामुळे. चल दाखव पटकन, बोल चल बोल. ओके, तर मी पत्ता बोल, आता पत्ता चालले बोल. हां. मी आता चालले गौरी सोबत बाहेर. काही गोष्टी आणायच्या होत्या आणि शॉपिंग करायची आहे मला. खरं तर 1 2 3 चार लग्न अटेंड करायचे अच्छा. ह्या वीक मध्ये. मला म्हणजे वाटलं 4 गोष्टी आणायच्या. नाही, 4च्या वर होणार आहेत अच्छा, गोष्टी. ठीक तर मेन म्हणजे काय माहिती का, की नको खेळूस तू त्या गोष्टी. नाही, मी खेळत नाहीये मुळात, तर खेळत नाहीये. तर 4 लग्न आहेत. म्हणजे तू घे करून बरं. नाही अगं सुरुवात काय ग तू कशी चिडून बसते. थांब, आता खाली करतो. 4 गोष्टींपर्यंत बोलतो आपण. म्हणजे 4 लग्न आहेत. एक माझ्या फ्रेंडचं लग्न आहे, त्याच्यानंतर मला मुंजू आहे, त्यानंतर शुभमच्या फ्रेंडच्या बहिणीचं लग्न आहे ज्या मला जाणं आहे, त्याच्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न आहे. सो खूप सारे इव्हेंट्स आहेत. आम्हाला मिसमॅच होऊ द्यायचं नाहीये. आणि ऑब्विसली मी मॅचिंग नाही करणार आहे ह्यावेळी. तू मॅच करणार आहेस माझ्या आउटफिट. काल तेच ते म्हणायचंय मला. सो भरपूर काही गोष्टी अशा चालल्यात आणि मग मला पहिल्यांदा असं चालू काहीतरी होतं माझ्या की अकॉर्डिंगली घेऊन येणार आहे. हां, आणि मग म्हणतो ना आपण की काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये इव्हेंटमध्ये कर तू अजून खरा. आलं ते तुझ्याकडे ओरडली की घाबरलाय तो गिम्बल. हा, तर बस एवढंच. मग आता मी चालली, मी पटपट आवडतीये. मेरी खाने पिने का इंतजाम करके जाना. माझं वर्किंग सुरू आहे ऍक्च्युली. हा, माझं yes. ऑफिस वर्किंग सुरू आहे, त्यामुळे त्याचं आज वर्क फ्रॉम होम आहे. सो तो करतो त्याचं वर्किंग वगैरे. म्हणजे हम्म. आणि प्लस मध्ये तो मला म्हणाला की तू जा, म्हणजे मी माझं काम नीट करू शकतो. हा, ते कसं असतं माहिती आहे, मला फोकस होत नाही माझा अजिबात. सो बस एवढंच. पुढचे काही पण ज्या क्लिप्स असतील वगैरे मी दाखवते. आणि माझ्या पर्सनली माझ्या चॅनलवरती, सॉरी चॅनल नाही म्हणता येणार, पण माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती तुम्हाला खूप काही अशा गोष्टी दिसणार आहेत. लाईक मी कसं ड्रेस वगैरे हे करणार आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, DIY नाही म्हणता येणार, पण असं नाही का, एक वेगळं असं काहीतरी आउटफिट तयार करायचं. मी ते कसं तयार केले, काय केले, मी त्यासाठी कुठे कुठे गेले होते असं. सो बाद झालं. आता मला हे ना असा शब्द नाही आठवत ऐनवेळी की मला हे म्हणायचं. माझी सवय येते ते ना. लोक जेव्हा तुम्ही बघता ना TV मध्ये, तेव्हा ते फोकस एवढं चांगलं नाही वाटणार आहे, त्याच्यामुळे तू लांब करते. हा, एवढं लांब घेऊ, एवढं लांब. हा, ठीक आहे, झालं. हा, आता बोल. हा, सो भेटूया आपण. भेटूया आपण. नाही, मी नाही येते. का? ही आणि तू जाणार आहे ना, मी कशाला? माझं वर्किंग आहे, मला नाही आहे भाई. युजलेस काम आहेत तुम्ही आणि करा. त्याच्यानंतर अजून एक हा जो मी मस्त हा, नाही कुठं लगेच. हाईट छोटी आहे ना, कसं आहे, त्या पायाची आग लवकर मस्तकात जाते. हा, बोल पुढे. पास. नाही काय, कुठं? हा, इकडे ये. हा,
ऑडियन्सला सांग तुझ्या पायाला काय झालं. त्यात माझा पाय पण मुरगळला आहे. सो सॅड. मला काहीच करता येत नाहीये, म्हणजे मला चालता पण येत नाहीये. खिचडी त्या बनवायला दिवशी- लावली आहे मी. तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटत असेल किती क्रिएल आहे हा, पण ताई पण गेले 3 दिवस बिचारा मला बनवून देतो. सो आज मला जरा रिलीफ आहे. तर आहे ते आहे. मी नाही का बनवत तुझ्यासाठी. डायरेक्ट पार्सल आणले. त्याने पार्सल कारण त्याच्यानुसार आणलं ना, पण असं नॉट नेसेसरी की मी त्याच्यावर बर्डन नाही टाकू शकत की तू हेच कर किंवा तेच कर. लक्षात ठेवा, ऑन कॅमेरा बोलली बर्डन टाकूच शकत नाही अजिबातच, कळलं का? बर्डन नाही टाकायचं आहे कोणत्याच गोष्टी. सो मग त्याच्यानंतर मला एक्सरे पण काढायला जायचा आहे पायाचा. मुरगळलाय खरं तर, आणि म्हणजे तो असा ट्विस्ट झाला ट्विस्ट झाला ऍक्च्युली. ते 4 दिवसात बरं व्हायला पाहिजे होतं. आम्ही कन्सल्ट केलं होतं डॉक्टरांना, पण 4-5 दिवस झाले अजून बरं नाही वाटत. डॉक्टर म्हणाले होते की 15 डेज लागणार आहेत. 15 डेज कशाला लागतात एवढे? 15 डेज लागणार आहेत बोलले मुरगळलाच ते. आहे तो फक्त. आणि मग जर ते नाही तुम्ही प्रिकॉशन्स वगैरे घेतले तर मग तुम्हाला कदाचित ते लाईफ टाईम पेन होऊ शकतं. आणि सो तो डान्स केलाय त्याच्यानंतर. त्याच्यानंतर मी एका पायावर डान्स केला. आता बोललो असतो, जाऊ दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुखतोय, सो म्हटलं की एकदा एक्सरे काढून घेऊया, म्हणजे फक्त सेल्फ क्लॅरिफिकेशन. नाही काय खेळायचं. सो जस्ट ते आम्ही सेल्फ क्लॅरिफिकेशनसाठी करणार आहोत आणि बस एवढंच. सो आता पुढच्या गोष्टी ही तुम्हाला दाखवेल. माझंही वर्किंग सुरू आहे. मी तिकडनं आल्यानंतर जाणार होता मी हॉस्पिटलला तू नाही एक्सरे जाणार आहे? तू नाही काढण्यासाठी. जाणार आहे? एक्सरे काढण्यासाठी जा आपण ना, जाणार जाता आहे ना. जाता करून घे ना ते पण. असा मला यायला हरकत नाहीये. शिट्टी वाजली. कदाचित बघू आता. बरं बघ तुझ्या कन्व्हिनियंट नुसार. तुला जर जाता आलं तर जा, ठीक आहे. नाहीतर माझं लॉग आउट झालं की मग आपण बघू. पण काय होईल माहिती आहे का, संध्याकाळी जाईल पूर्ण 5 वाजेपर्यंत, म्हणजे माझं 3:30-4 पर्यंत वर्किंग चालणार आहे. त्याच्यानंतर क्लिनिक बंद झालेलं असतं, ठीक आहे. मग 5 नंतर मग कसं मॅनेज करणार? परत इव्हनिंग ओपीडीला जावं लागेल. आणि माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्लॅन होतो छान. ये माझा 1 मिनिट इकडे या. काय दाखव? जो जबरदस्त पेन करतोय दाखव. सो इथे पेन करतोय माझा पाय खूप जास्त, आणि सुजला पण आहे ॲज कम्पेअर टू हा पाय दिसतोय की सुजला आहे. सूज आहे पायावर, स्वेलिंग आहे असं. चलो आवडते मी. बाय बाय. मी तुम्हाला लवकरात लवकर कॅच करतो पुन्हा एकदा, ठीक आहे. नाही. तब तक चलो. अरे यार त्या गिम्बलचं आहे ना, फायनली तुम्हाला जोपर्यंत ते हँड्स ऑन होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार की कसं करायचं, तुम्ही कसं यूज करणार आहे. ते खाली करायला गेलं की ते वरती होतं, वरती करायला गेलं की खाली होतं, इकडे इकडे. नाही अगं ते फेस थोडंसं हँड्स ऑन व्हायला नाही आहे. फेस ट्रॅकर वाला नाही आहे हे. फेस ट्रॅकर आहे त्याला. नाही, वेडी आहेस का तू? ऐक ऐक मी जे सांगते ते ऐक पूर्ण. हे फेस ट्रॅकर वाला आहे. सो आम्ही याचे पण तुम्हाला डिटेल्स देतो बरं का. बघितलं ना कसं करतोय हा, हा. बघा बघितलं का आता ते मोल्ड झालं. तू ओरडली तर. काही पण बोलतो. आता आणि बघा, तुला बघायचं आहे का एक्सपेरिमेंट? हा आता बोल तू काहीतरी. चल बोल. इकडे बघ. आता हे बघ, बघितलं कम. हे बघ इकडे बघ. काही पण हा उगाच. बघ ना तू बघ चल. ना. हे बघ, हे हा. बघा आता मी की नाही फ्रेम मध्ये, नको येऊ माझ्या फ्रेम मध्ये, हा, ठीक आहे. ठीक आहे. हा बोल आता हा. काहीतरी बोल. हाय. नाही ऐकते तो. तो काही तुझा नवरा आहे का तुझ्या इशाऱ्यावर नाचायला? बघ. चलो गाईज, खूप टाइम होतोय. बाय. माझ्यावर आहे ना आता. तू नाही आहे ना फ्रेम मध्ये. जा साईडला जा. बरं, हो. हा ते माझ्याकडे येईल बघ आता. हे बघ, घेतलं का त्याने मला प्रॉपर? आलं का लक्षात? आता तू ये. चल. आता मी फिरवतोय. मीच ट्रॅकर तुला सांगू का, AI ट्रॅकर ते आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी Application आहे. ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन थ्रूच ते फक्त तेवढं डिटेक्ट होतं. सो तुम्ही बेसिक कॅमेरा घेतल्यानंतर तुम्ही जेवढं ऑपरेट करता तेवढंच ते
कॉपरेट होते. ठीक आहे, बाय. सो हॅलो गाईज, आता वाजल्यात जवळजवळ 9 आणि मी गेले होते 1 वाजता, आले 5 वाजता. शूट वगैरे नाही केलं कारण खूप जास्त धूप होता, लाईक खूप जास्त गरमी होती आणि त्याच्यामुळे मग मी शूट वगैरे काही केलं नाही. कारण मी गेले होते स्कूटीवर आणि त्यानंतर गौरीलासुद्धा बाहेर जायचं होतं, सो तिलाही लवकर यायचं होतं. सो आम्ही काहीच टाईमपास केला नाही. सो मी तिथून काय आणलं, लाईक मी एक बेसिक गोष्टी आणल्या होत्या माझ्यासाठी, ज्या मला लागतात, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याने आत्ता सध्याच्या काही गोष्टींमुळे काम चालू शकतं. ह्या काइंड ऑफ आय थिंक इकडनं छान लाईट येतोय. येस, सो इथून लाईट प्रॉपर येतोय. तर शूट थोड्या वेळासाठी खाली गेला आहे काही कामानिमित्त, लाईक त्याला काहीतरी गाडी पार्किंग वगैरे करायची होती समथिंग. सो आम्ही पटकन आवरलेलं आहे आणि आता निघतो आहे कारण खूप सारेचे शूट्स वगैरे पण करायचे आहेत खरं. आणि आम्हाला तुम्हाला त्या शूटमध्ये त्या शूटमध्ये कशाला मी तुम्हाला आत्ता सांगते किंवा मी शुभमयीची वाट बघते. सो आम्ही त्यामध्ये तुम्हाला दाखवतो की आम्ही एक गोष्ट आणली आहे. आय थिंक मी शूटमध्ये शुभम ऑलरेडी बोलला आहे सकाळी, पण तरी पण सो आम्ही घेतलं होतं गिम्बलचं. आम्ही त्याचे डिटेलिंग व्हिडिओ वगैरे पण बनवणार आहोत की आमचा एक्सपिरियन्स कसा आहे किंवा काय नाही आहे. सो येस, कंटिन्यू करत राहा ब्लॉग. डोळे माझे टायर्ड दिसत आहेत कारण जास्त ऊन होतं ऑनेस्टली. आणि एक चांगलं वाटतं की स्किन टोन खराब होत नाही आहे माझं, मी किती पण उन्हामध्ये फिरले तरी पण. त्याचं कारण फक्त सनस्क्रीन आहे. मी शुभमला पण सारखी सांगत असते की भाई तू यूज करते सनस्क्रीन, कारण विदाउट सनस्क्रीन काही नाही, म्हणजे मेकअप नाही, काही नाही. तुम्ही फक्त स्किन केअरवरती भर द्या, इट ॲटोमॅटिकली हॅपन्स गुड टू यू. सो तर खूप काही असा पसार आहे. लाईक माझं एक शूट होतं, माझं ब्रँड शूट होतं, कोलॅबरेशन शूट वगैरे म्हणता येईल आपल्याला, विथ मीशो ॲप्लिकेशन. आणि त्याच्यामध्ये एक गुड न्यूज आहे की एक छान सिलेक्शन झालं आहे माझं त्यामध्ये आणि त्याच्यामुळे खूप सारे आता कंटेंट वगैरे किंवा ॲफिलेट मार्केटिंगचे व्हिडिओज वगैरे येतील होपफुली. येस, आत्तापर्यंत एवढंच, कारण ते व्हिडिओज वगैरे शूट करताना जी गंमत झाली मी तुम्हाला दाखवते. वेट, तिकडे त्याच्यानंतर इथे वेगळा स्टँड, त्याच्यानंतर इकडे ते गिम्बल पडलेलं आहे, इकडे लॅपटॉप आहे. सो असं सगळा पसारा करून आम्ही बसलो आहे. मी शुभमची वाट बघते. शुभम अजून पण आलेला नाही आहे. खरं तर मी एकटीच आहे घरात आज, कारण करमतच नाही आहे आणि आई बाबा नाही आहेत आमचे. खरं तर ते गेलेत छान ट्रिपला, त्याच्यामुळे करमत नाही आहे. ओके, सो बेसिक थिंग सगळं आवरलेलं आहे. खरं तर जास्त काही आवरायचं नाही आहे, पण वेट, जास्त काही आवरायचं नाही आहे. सांगून तुम्हाला मी दाखवते की मला नक्की काय काय आवरायचं आहे. तर घालून ठेवलं आहे ना, धुतलेले कपडे आहेत ते मस्तपैकी फोल्ड वगैरे करून ठेवलेले आहेत. सो आता हे ब्लँकेट हे सगळं शूटसाठी काढलं होतं खरं तर, कारण खूप अशा गोष्टी, इथे माझी साडी वगैरे पडली आहे, खूप गोष्टी आहेत की ज्या आवरायच्या आहेत मला. इथे पण सगळे वॉश केलेले कपडे वगैरे आवरून ठेवले आहेत. फक्त आता ते कपाटमध्ये टाकायचे पण थोड्यासाठी राहत आहे. इथे सगळे भांडे वगैरे वॉश करून ठेवले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित. सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर इकडे पण काही
खाऊन घेतो, कारण वाजले 9:30. जसं मी म्हटलं, शुभम गेला होता 9 वाजता आणि आले 9:30 वाजता. नाही सॉरी, तू 8:45 वाजता गेलेला आहे. मी 10 मिनिटं आधी झालोय. बाहेर निघाल्यानंतर तेवढा वेळ लागतो. लिफ्टचं वेट केलंय मी. खूप स्ट्रगल असतो बाहेर गेल्यानंतर. सो आता आम्ही खाऊन घेतो. 12 वाजता गेली, किती वाजता आली? 1 वाजता गेली मी. 6 वाजता आली. 5 वाजता आली. माहितीच असेल स्ट्रगल काय असतं ते, हो की नाही? सो आता काय करायचंय? आता आम्ही काही खाऊ. येस, आम्ही आता पटकन खाऊन वगैरे घेतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा कनेक्ट करतो. सो गाईज, आम्ही आता जेवणाचा हँगओव्हर होता. सो गाईज, आता आमचं जेवण झालेलं आहे. आता चाललोय आम्ही मस्त डेझर्ट खाण्यासाठी. आणि आता जरा खूप मोठी चक्कर, पण लॉंग ड्राईव्हला पण जाऊन येणार आहे आणि डेझर्ट पण खाऊन येणार आहे. डेझर्ट खायचं आहे. काय काय खाणार डेझर्टमध्ये? फालुदा. फालुदा आणि वेफर खाऊया ना. फालुदा. फालुदा खायचं? ठीक आहे, गरम नको, थंड खाऊया. असं ना, आज तसं टेम्परेचर खूप आहे पण. खूप ह्युमिड वाटतं, म्हणजे लिटरली स्वेटिंग होतं माहिती का. बाहेर जरा बरं वाटतंय ना ॲक्च्युली. चला आम्ही कनेक्ट करतो पुन्हा. बाय बाय. हे नको. थँक्यू. ग्लो आला की अचानक. फालुदा हातात ठेवून ग्लो आला अचानक चेहऱ्यावर. आज मला बळजबरी दिलाय. देऊ का परत त्यांना? मग याला तो मला बळजबरी नाही सारखा म्हणत. तो मला सारखा म्हणतो की तू डाएट वगैरे कर, थोडी फिट हो. इनोसेंट का बनती आहे सगळ्यांसमोर. मला नको घेऊ, माझ्या हाच तो. ओके, पण हे लास्ट दिसणारच काही. हे लास्ट आहे. प्रॉमिस. आता काय खाल्लंय तू? फ्राईड राईस. त्याच्या आधी काय खाल्लं होतं दुपारी? उसाचा रस, त्याच्या आधी आईबाबांचा फोन चालू होता तेव्हा. मॅगी. त्याच्या आधी काय पिलं होतं? मीटिंग चालू होती त्यावेळेला. स्प्राईट. ओके. आणि अरे ते मग तू आज मला बोललास ना आज चालेल म्हणून. मी नाही म्हणाले काही चालेल म्हणून. उगच नाही, मी हेल्दी झाले, पण बारीक व्हावं लागेल आता. चला हॅलो, आता आम्ही जस्ट आलोय मस्त बाहेरून फिरून, एक लॉंग ड्राईव्ह, त्यानंतर मस्त फालुदा वगैरे डेझर्टमध्ये घेतलेला. आणि उद्या ऑफिस आहे, त्यामुळे लवकर झोपून लवकर उठायचं आहे. आता थोडीशी एनर्जी डाऊन वाटते, कारण खूप लवकर उठलो होतो आम्ही दोघे, त्यामुळे. सो आता आम्ही ब्लॉग हा इथे एंड करतो. इथेच एंड करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक स्टे ट्यून, स्टे Bye. हॅपी, स्टे सेफ. चलो काळजी घ्या. काळजी घ्या. कसंही चालू नका, कारण जो घाणेरडा पेन होतो नंतर ट्विस्ट झाल्यानंतर तो भयंकर असतो. हाँ यस. चलो गाइस, चलो बाय. मिलते हैं फिर से न्यू ब्लॉग में. बाय. बाय.